अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आता एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। शाळेच्या बाहेर असलेल्या 50 मीटर परिसरामध्ये जे जंक फूडच्या गाड्या आहेत, चाट सेंटर आहे, त्याचबरोबर जे हातगाड्या खाद्यपदार्थांच्या आहेत त्यामध्ये कुठेतरी विक्रीवर पूर्णपणे बंदी घातल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु आता अहिल्यानगर शहरातील जे खाद्यपदार्थाच्या गाड्या आहेत, जंक फूडचे पदार्थ आहेत, ते सर्रासपणे सुरू असल्याचं आपल्याला आजही पाहायला मिळत आहे। कुठेतरी अन्न आणि औषध प्रशासनाच्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वरिष्ठांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवल्याचं चित्र आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहे। आपण अहिल्यानगर शहरातील एका प्रमुख शाळेच्या बाहेर आहोत। इथे आत्ताच जस्ट शाळा सुटलेल्या आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने मुले जे आहेत या शाळेच्या बाहेर असलेल्या गाड्यांकडे वळत असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे कुठेतरी या वरिष्ठांकडूनच दुर्लक्ष होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत शाळा पालक आणि विद्यार्थ्यांनी जरी या आदेशाला कुठेतरी स्वागत केलं असलं तरी जे अधिकारी आहेत त्यांनी याच्यावर कारवाई करणं महत्त्वाचं ठरणार आहे। गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर। अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे साहेब यांनी जो काही निर्णय घेतला की शाळेच्या बाहेर जंक फूड असन, फास्ट फूड असेल, कोल्ड्रिंक असन, स्टिंग सारखे जे घातक असे कोल्ड्रिंक्स होते विद्यार्थ्यांना, ते बंद झाले पाहिजेत आणि त्याचे दुकानं शाळेच्या जवळपास पण नसले पाहिजेत, ते 50 मीटर लांब असले पाहिजेत। या निर्णयाचं खऱ्या अर्थाने स्वागत केलं पाहिजे। संपूर्ण महाराष्ट्राने याचं स्वागत केलं। उत्तमरित्या काम तुकाराम मुंढे साहेब करत आहेत, परंतु अहिल्यानगरमध्ये कुठंही कारवाई होताना दिसलेली नाही। आजही अनेक शाळेंच्या बाहेर, शाळेंच्या शेजारी जंक फूड फास्ट फूडचे दुकानं आहेत। जंक फूड फास्ट फूड तर सोडा, म्हणजे सर्रास माव्याचे आणि गुटख्याचे सुद्धा आज पण विकू राहिलेत। म्हणजे कुठंतरी अहिल्यानगरचे जे अधिकारी आहेत, फास्ट फूडचे ड्रग्स अधिकारी, कुठंही इथं लक्ष देत नाहीत। हप्तेखोरीच्या नादात त्यांचं आयुष्य चाललंय। पाकिटं गोळा करायचे, पैसे गोळा करायचे व या अशा दुकानांना अभय द्यायचा। एखाद्या हॉटेलवर, मोठ्या हॉटेलवर कारवाई करायची आणि मुंढे साहेबांनी फक्त ती पाहावी म्हणून दिखावा करायचा। हे कुठंतरी या अधिकाऱ्यांचं मुंढे साहेबांनी बंद केलं पाहिजे। लवकरात लवकर कारवाई होणं गरजेचं आहे। विद्यार्थ्यांचं आरोग्य हे चांगलं राहणं गरजेचं आहे, एवढंच या ठिकाणी मी सांगतो।